Hello students, today we are going to study Unit 3.2, a story, The Magic Herb. Open your book. On page number 56, we have given this story. I'll explain this story for you. Listen to it carefully. Open your book, page number 56. विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिट 3.2 द मॅजिक हर्ब या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. तुमची पुस्तके उघडा. पान नंबर 56 वरती आपल्याला ही गोष्ट दिलेली आहे. या गोष्टीचे स्पष्टीकरण मी तुमच्यासाठी करेल, त्याचे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे. पेज नंबर 56, पान नंबर 56. 3.2 द मॅजिक हर्ब. Knock, knock, knock. Someone was knocking on the door of the inn. कोणीतरी इन म्हणजे खानावळ, खानावळीचा दरवाजा कोणीतरी ठोठावत होतं. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. आणि बाहेर यापूर्वीच अंधार पडायला सुरुवात झाली होती. हु इज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. आणि तो इनकीपर INNKEEPER इनकीपर म्हणजे खानावळ मालक. जो खानावळ मालक होता तो आतून ओरडला की हु इज देअर म्हणजे कोण आहे. त्यावर काय उत्तर मिळालं बघा. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. मी एक गरीब, पुअर म्हणजे गरीब, टायर्ड TIRED टायर्ड म्हणजे थकलेला असा मर्चंट आहे. मर्चंट म्हणजे व्यापारी. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन सेड द मॅन आउटसाईड. आउटसाईड म्हणजे बाहेरील बाजूला. जो मनुष्य होता त्याने काय उत्तर दिलं की मला आजची जी रात्र आहे ती या खानावळीमध्ये घालवायची आहे. स्पेंड म्हणजे घालवणे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. आणि तो जो माणूस गरीब होता हे ऐकून त्या खानावळ मालकाला फारसे बरे वाटले नाही. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. परंतु त्याच वेळेस त्याने काय केलं. ही ओपन द डोअर, त्याने दरवाजा उघडला. अँड ब्रॉट हिम इनसाइड, आणि इनसाइड म्हणजे आतमध्ये त्याने घेतलं. द मर्चंट ओर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक. आणि त्या मर्चंटने किंवा त्या व्यापाऱ्याने काय परिधान केलं होतं. ओर म्हणजे परिधान केले होते. वेअरचा भूतकाळ ओर. सिम्पल गारमेंट अतिशय साधे असे गारमेंट्स म्हणजे कपडे परिधान केले होते. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग, आणि त्याच्या पाठीवरती काय होती तर अगदी साधीशी अशी क्लोथ कपड्यांची एक पिशवी होती. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. आणि तो काय त्याने उत्तर दिलं की मी आज पूर्ण दिवस बाजारामध्ये फार व्यतीत केलेला आहे किंवा फार व्यस्त आणि फार मी थकलेलो आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय व्हिलेज. आणि माझ्यामध्ये आता तेवढी एनर्जी किंवा तेवढी ताकद नाही आहे की मी पुन्हा माझ्या गावाकडे चालत जाईल. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी रिक्वेस्टेड द मर्चंट. आणि मग त्यानं सांगितलं की कृपया माझ्याकरता एक साधे रात्रीचं जेवण तयार करा. अशी त्या व्यापाऱ्याने काय केली. रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे, आणि प्रिपेअर म्हणजे तयार करणे. PREPARE प्रिपेअर म्हणजे तयार करणे. आणि त्या व्यापाऱ्याने अशा प्रकारे जेवण तयार करण्याची त्या खानावळ मालकाला रिक्वेस्ट केली किंवा विनंती केली. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आणि त्या खानावळ मालकाने फक्त काय केलं तर नॉडेड म्हणजे फक्त त्याने मान डोलावली. अँड वेंट बॅक टू द किचन, आणि तो पुन्हा कुठे गेला तर किचनमध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये गेला. व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. आणि मग तो काय म्हणते की म्हणजे काय छे अशा भिकारड्या किंवा बेगर म्हणजे भिकारी, अशा भिकारड्या कस्टमर म्हणजे गिऱ्हाईक
अशा भिकारड्या गिऱ्हाईकाला त्याची सेवा करण्यात काय अर्थ आहे? ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. तो स्वतःला काय म्हणवत आहे? तो मर्चंट किंवा व्यापारी म्हणवत आहे. बट लुक ॲट हिज क्लोथ्स. परंतु त्याच्या कपड्यांकडे बघा. लुक ॲट हिज बॅग. त्याच्या बॅगकडे किंवा त्याच्या पिशवीकडे बघा, थैलीकडे बघा. हिज शूज आर ऑल वोन आउट. आणि त्याचे जे शूज आहेत किंवा त्याचे जे चपला आहेत किंवा जोडे आहेत ते पूर्ण काय झालेले आहेत? वोन आउट, म्हणजे ते जीर्ण झालेले आहेत. अँड ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. आणि त्याला त्याचं जे मर्चंडाईज आहे, MERCHANDISE, मर्चंडाईज म्हणजे व्यापारी माल जो आहे तो काय करावा लागत आहे? कॅरी हिज मर्चंडाईज हिमसेल्फ. म्हणजे स्वतःच त्याला त्याचं सगळा व्यापारी माल वाहून न्यावा लागत आहे. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट. आणि तो एक चांगला नोकर ठेवणं सुद्धा त्याला काय होत नाहीये? तर परवडत नाहीये. आणि कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील. आणि चांगल्या प्रतीचं किंवा चांगलं जेवण सुद्धा त्याला परवडत नाहीये. अफोर्ड म्हणजे परवडणे. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. आणि मग अशा प्रकारची तक्रार तो त्याच्या पत्नीकडे करू लागला. यू आर राईट, सेड हिज वाईफ. शी वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. आणि त्याची पत्नी सुद्धा काय म्हणाली की तुझं बरोबर आहे. ती देखील तिच्या पतीसारखीच काय होती? तर ग्रीडी होती. आणि अनकाइंड, ग्रीडी GREEDY, ग्रीडी म्हणजे काय? तर लोभी होती. आणि अनकाइंड होती. काइंडचा अपोजिट वर्ड अनकाइंड. काइंड म्हणजे दयाळू. आणि अनकाइंड म्हणजे काय? तर निर्दयी होती. वी टूक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न. आणि ती त्याला काय म्हणाली की आपण एक चांगलं जेवण त्याच्यासाठी तयार करू, स्वयंपाक तयार करू आणि त्याला झोपायला जागा देऊ. आणि त्याच्या मोबदल्यात तो आपल्याला काय परत देणार आहे? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी म्हणजे कदाचित. आणि तो कदाचित काय कळेल आपल्याला? तर केवळ कपल ऑफ कॉइन्स म्हणजे 2 नाणी देईल. व्हाय डिड यू टेक हिम इन. तू त्याला आत का घेतलंस? ड्राईव्ह हिम आउट. त्याला हाकलून लावा. आणि ड्राईव्ह हिम आउट म्हणजे हाकलून लावा किंवा बाहेर हाकलून दे. आता पुढे तो जो इनकीपर मालक आहे किंवा तो खानावळ मालक आहे किंवा तो इनकीपर आहे तो काय म्हणत आहे पहा, पेज नंबर 57. नो सेड द इनकीपर. आणि तो खानावळ मालक म्हणत आहे की नाही तसं नाही करता येणार. दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. आणि हे आपला जो काही रेप्युटेशन आहे किंवा प्रतिष्ठा आहे, रेप्युटेशन म्हणजे प्रतिष्ठा किंवा नावलौकिक, जे नावलौकिक आपलं आहे त्याच्यासाठी हे चांगलं नाही. बट आय हॅव एन आयडिया. परंतु माझ्याकडे काय आहे? तर एक माझ्याकडे कल्पना आहे. अ व्हेरी क्लेव्हर आयडिया. एक अतिशय अशी चाणाक्ष कल्पना किंवा एकदम हुशार अशी किंवा चाणाक्ष किंवा हुशार अशी कल्पना आहे. आय हॅव धिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे हे काय आहे? एक जादुई वनस्पती आहे. हर्ब म्हणजे वनस्पती. आय बॉट इट लॉंग ॲगो. आणि मी फार वर्षांपूर्वी ही आणली होती. हू एव्हर इट्स धिस हर्ब फॉरगेट्स समथिंग. आणि जो कोणी ही वनस्पती खाईल त्याच्याकडनं काय होणार? तर फॉरगेट्स समथिंग म्हणजे तो काहीतरी विसरणार. फॉरगेट FORGET. फॉरगेट म्हणजे विसरणे. वी विल कुक अ गुड मील फॉर धिस फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. आपण चांगलं जेवण ह्या व्यक्तीसाठी तयार करू आणि काय करू? तर मॅजिक हर्ब जे आहे किंवा ही जादूची जी वनस्पती आहे ती त्याच्यामध्ये ॲड करू किंवा त्याच्यामध्ये आपण मिसळू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमॉरो. आणि मग काय होईल की नक्कीच, शुअर म्हणजे खात्रीने, तो काय होईल? काहीतरी त्याचा जो व्यापारी माल आहे तो नक्कीच तो इथे विसरून जाईल. टुमारो म्हणजे उद्या. सेकंड पॅरेग्राफ. हाऊ क्लेव्हर यू आर, एक्सक्लेम्ड द वाईफ. आणि मग त्याची पत्नी उद्गारली,
एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे, की हाऊ क्लेव्हर यू आर, तू किती हुशार आहेस. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट, तो काय विसरेल बरं. ही हॅड जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम, त्याच्याबरोबर तर फक्त त्याचा तो व्यापारी माल आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लिव्ह इट बिहाइंड हिअर, आणि कदाचित तो काय करेल तर त्याचा जो मर्चंडाईज आहे ते सगळं व्यापारी माल तो इथे विसरेल, आपल्या इथे ठेवून जाईल. इट विल शुअरली बी आवर्स टुमॉरो, आणि कदाचित हा जो काही त्याचा व्यापारी माल आहे तो उद्या नक्कीच आपलाच असेल. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डीड, आणि तेव्हा त्या लोभी जोडप्याने ठरवल्याप्रमाणे तसेच केले. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट, आणि मग त्यांनी काय केलं तर कुकचा भूतकाळ कुक्ड, आणि त्यांनी अतिशय चविष्ट रुचकर असं जेवण त्यांच्या त्या ग्राहकासाठी बनवलं, आणि त्या जेवणामध्ये त्यांनी ही जादुई वनस्पती मिसळली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग, आणि तो बिचारा जो गरीब व्यापारी होता त्याला कुठल्याही प्रकारची शंका आली नाही. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड, आणि त्यानं त्या खानावळ मालकाचे आभार मानले आणि तो झोपायला पुन्हा आपल्या बिछाण्यावरती किंवा आपल्या खोलीमध्ये गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप, आणि दुसऱ्या दिवशी जसे तो इनकीपर आणि त्याची पत्नी किंवा तो खानावळ मालक आणि त्याची पत्नी झोपेतनं उठले, दे वेंट टू द मर्चंट्स रूम, ते त्या व्यापाऱ्याच्या खोलीकडे गेले. बट अलास द मर्चंट वॉज नॉट देअर, पण व्यर्थ, अरे रे, तो मर्चंट किंवा तो व्यापारी तिथे नव्हता. द रूम वॉज एम्प्टी, मात्र ती खोली जी होती ती काय होती, एम्प्टी, EMPTY, एम्प्टी म्हणजे रिकामी होती. व्हॉट्स दिस, देअर नो वन हिअर, हे काय आहे, इथे कोणीही नाही. अँड वेअर्स द बॅग ऑफ मर्चंडाईज, आणि त्या व्यापाऱ्याकडे असणारी जी व्यापारी मालाची पिशवी आहे किंवा थैली आहे ती कुठे आहे. दॅट्स टू इज गॉन, आणि ती सुद्धा केली की काय किंवा नाहीशी झाली. लेट्स चेक, आणि मग ते म्हणतात की चला आता आपण काय करूया, चेक करू किंवा तपासूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग, कदाचित त्या वनस्पतीची जादू जी होती ती कशी होती, फारच प्रभावी होती किंवा स्ट्रॉंग म्हणजे परिणामकारक अशी होती. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग, तो काहीतरी नक्कीच विसरला असला पाहिजे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, तो काहीतरी मागे सोडूनच गेला असला पाहिजे. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम, आणि मग त्या खानावळवाल्याने आणि त्याच्या पत्नीने त्या खोलीच्या प्रत्येक नूक अँड कॉर्नर म्हणजे प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये शोधले, परंतु त्यांना ते काही सापडू शकले नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, आणि असे कसे झाले तर तो कसा काहीच विसरला नाही. आय कांट बिलीव्ह इट, सेड ही, आणि मग तो खानावळ मालक म्हटला की तो कसा काही विसरला नाही, माझा ह्यावरती विश्वासच बसत नाही. बिलीव्ह म्हणजे विश्वास. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड, आणि तितक्यातच एकाएकी, सडनली म्हणजे एकाएकी काय केलं तर त्याच्या पत्नीने आपल्या स्लॅप म्हणजे कपाळावरती आपल्या हात मारणे किंवा फटका मारणे, आणि फोरहेड FOREHEAD, फोरहेड म्हणजे कपाळावरती तिने काय केलं तर आपला हात मारून घेतला. वी वेअर सो फुलिश, आपण किती मूर्ख होतो. फुलिश म्हणजे मूर्ख. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, तो नक्कीच काहीतरी विसरला आहे. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, तो आपल्याला पैसे द्यायला विसरला आहे. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, आणि मग त्या खानावळवाल्याने ही जादूची औषधी वनस्पती पुन्हा केव्हाच
वापरली नाही. अ जॅपनीज फोक टेल, एक जपानी लोककथा. मॉरल ऑफ दी स्टोरी इज डोंट बी ग्रीडी इन द लाईफ. या कथेमधून आपल्याला काय बोध होत आहे, तर आयुष्यामध्ये कधीही लोभी राहू नका. अशा प्रकारे सुंदर अशी गोष्ट आपल्याला युनिट 3.2 मध्ये दिलेली आहे. ही गोष्ट सतत वारंवार ऐकत चला आणि ह्यामधून जे कठीण शब्द वाटतात ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. थँक्यू.